नक्कीच प्रसाद सर, आपण पाहतोय राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। पोटनिवडणुकांचे सुद्धा राज्यामध्ये निकाल लागतात। अंतिम निकालाआधीच विजयाचे बॅनर लागलेले आहेत। अक्षय कर्डिले विजय झाल्याचे बॅनर सध्या राहुरीमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी राहुरी शहरामध्ये अक्षय कर्डिलेंच्या विजयाचे बॅनर सध्या लावलेले आहेत। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले सध्या आघाडीवरती आहेत। अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर सध्या राहुरीमध्ये झळकतायत। सध्या अक्षय कर्डिले हे आघाडीवरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। उत्साही कार्यकर्त्यांनी हे राहुरीमध्ये बॅनर लावलेले आहेत। राज्यामध्ये सध्या 2 पोटनिवडणुकांची मतमोजणी सुद्धा सुरू आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि राहुरी पोटनिवडणूक या सगळ्यामध्ये अक्षय कर्डिले सध्या आघाडीवरती आहे। तिकडे बारामतीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार आघाडीवरती आहे। त्यामुळे एकंदरीतच या 2 पोटनिवडणुकांमधलं सुद्धा चित्र अवघ्या काही तासांमध्ये आता स्पष्ट होणार आहे। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवरती आहेत। जर या बॅनरवर काळजीपूर्वक पाहिलं तर त्यातला एक शब्द आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, तो आहे पैलवान। पैलवान अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले असं त्यांच्या नावापुढे लिहिलंय। पैलवानानं मैदान मारलेलं दिसतंय। सिद्धेश, एकंदरीतच प्रसाद सर, त्यामुळे ही जी पोटनिवडणूक होती ती अतिशय चुरशीची सुद्धा आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळालं। कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। ही पोटनिवडणूक जी होती ती बिनविरोध व्हावी अशी सुद्धा मागणी अनेकदा केली जात होती। मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही। अनेक विरोधकांनी सुद्धा, मवियाच्या लोकांनी सुद्धा त्यांचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले होते। मात्र विजय स्पष्ट होता। अक्षय कर्डिले हे आघाडीवरतीच असणार होते आणि आता अखेर हे राहुरीचं चित्र हे स्पष्ट आहे। अक्षय कर्डिले हे सध्या आघाडीवरती आहेत। काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे विजय झाल्याचे बॅनर सुद्धा लावलेले आहेत।